घरफोडी आणि चोरीच्या पैशातून लक्झरी लाईफ जगणाऱ्या आंतरराज्यीय चोरट्याला नागपूरच्या हुंडकेश्वर पोलिसांनी अटक केलेली आहे। त्याच्या विरोधात 15हून अधिक गुन्ह्यांची नोंद देखील आहे। शिर्डीमध्ये दुहेरी हत्याकांडानंतर पोलीस ऍक्शन मोडवरती आलेले आहेत। हवेत गोळीबार करून दहशत माजवणाऱ्या 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। आरोपींकडून 3 पिस्तूल, 2 जिवंत कारतूस आणि 2070 रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे। सर्वांना सोबत घेऊन विकासाचं राजकारण केलं गेलं पाहिजे असं फडणवीसांचं मत आहे, म्हणून त्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिलेली आहे। तर आमच्या राजकारणावरती काही परिणाम होईल असं समजण्याचं कारण नाही असं देखील शिरसाट म्हणाले। भंडाऱ्याच्या अड्याळ पोलिसांनी अवघ्या 24 तासामध्ये चोरट्याला बेड्या ठोकलेल्या आहेत। टेकेपार येथील घरातून चोरट्यानं चोरी केलेली होती। 1,40,000 रुपयांचा मुद्देमाल त्यानं लंपास केलेला होता आणि पोलिसांनी आता त्याला अटक देखील केलेली आहे। हिंगोली ग्रामीण आणि सेनगाव पोलीस ठाणे हद्दीतून विविध ठिकाणावरून दुचाकींची चोरी करणाऱ्या एका टोळीला पोलिसांनी अटक केलेली आहे। त्यांच्याकडून 4,93,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। हैदराबादमध्ये उद्योगपतीवरती मालमत्तेच्या वादातून नातवानंच 73 वार करत आजोबांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे। वेलजन उद्योग समूहाचे चेअरमन आणि MD VC जनार्दन राव यांची नातवानंच हत्या केली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये तहसील कार्यालयाच्या आवारातून अज्ञातांनी चक्क हायवा पळवून नेलेली आहे। मागील आठवड्यामध्ये ही हायवा जप्त करण्यात आलेली होती आणि त्यानंतर तिची चोरी देखील झालेली आहे। आता या आरोपीचा शोध सुरू आहे। नागपूरमध्ये स्टेशनरी दुकानामध्ये खरेदी करण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। मुलगी अल्पवयीन असल्याचा फायदा घेत आरोपीनं तिचा विनयभंग केला। संभाजीनगरच्या चैतन्य तुपे अपहरण प्रकरणाचा मास्टर माइंडला आता बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलेलं आहे। आरोपी मूळचा बिहारचा असून गुन्हे शाखा आणि पुंडलिक नगर पोलिसांनी पुण्याच्या साकडमधून त्याला अटक केली आहे। कोल्हापूरमध्ये मटकाबुकी सम्राट कोराणेची रविवारी दिवसभर तपास अधिकारी त्याचबरोबर शहर पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांनी सखोल चौकशी केलेली आहे। रात्री उशिरापर्यंत त्याच्याकडे चौकशी सुरू होती। त्याच्यावरती मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात येते। जालन्यामध्ये एका तरुणाला जाळून मारण्याची दुर्घटना घडलेली आहे। जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील मेहुणा गावामध्ये ही धक्कादायक घटना घडलेली आहे।